नमस्कार, मी योगिता पाकारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काळेचीवाडी पाडळी तालुका खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माधुरीताई जयसिंग शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार बाबाजी शेठ काळे यांचे हे गाव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मावळते सरपंच वैभव सातकर यांनी नुकताच राजीनामा दिलाय. रिक्त पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा राजगुरुनगरचे मंडळ अधिकारी गणेश रोकडे यांनी बुधवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी सदस्यांची विशेष बैठक आयोजित केली होती. त्यात अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत माधुरीताई शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांना सूचक म्हणून माजी सरपंच संपत बालघरे यांनी स्वाक्षरी केली होती. बिनविरोध निवडीची घोषणा होताच सौ शिंदे समर्थकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच माधुरीताई शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. आमदार काळे यांच्या पत्नी व माजी सरपंच वैशाली काळे, संपत बालघरे, वैभव सातकर, सुदाम सातपुते, शीतल सातकर, मंदा ढोरे, उज्ज्वला सातकर हे पदाधिकारी व गावातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. आमच्या पीडीएफ चॅनल कडून माधुरीताई शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन. यात खास बाब म्हणजे नवनिर्वाचित सरपंच माधुरीताई शिंदे यांच्या जाऊबाई आणि परिवारातील प्रसिद्ध निवेदक विशाल शिंदे यांच्या पत्नी राजश्रीताई शिंदे या शिवसेनेकडून 7 पंचायत समिती गणात इच्छुक उमेदवार म्हणून जनसंपर्कात आहेत. जनसंपर्काची धूम सुरू असतानाच कुटुंबात गावचे सरपंच पद आल्याने दुग्ध शर्करा योग आल्याची भावना ग्रामस्थ नातेवाईकांमध्ये सुरू आहे. आमदार बाबाजी शेठ काळे, शिवसेनेचे नेते संजूभाऊ घनवट आणि या विभागाच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तनुजाताई घनवट यांच्या माध्यमातून शिंदे परिवाराला सरपंच पद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत संधी उपलब्ध होणार असल्याचे मानले जाते.